नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणीसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे। जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार का? महिलांच्या खात्यात थेट 3000 जमा होणार का? आणि जर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत तर तुम्ही काय करायचं, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा प्रलंबित 3000 रुपयांचा निधी मंजूर केला असून रक्षाबंधनापूर्वी तो थेट महिलांच्या खात्यात जमा करण्याची तयारी पूर्ण केली आहे। सामाजिक न्याय विभागाने निधी वर्ग केला असून 1,66,00,000 अधिक पात्र महिलांच्या आधार लिंक बँक खात्याशी रक्कम लवकरच जमा होणार आहे। बघा, या ठिकाणी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील तमाम महिलांचे लक्ष लागून राहिलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने याबाबत ऑफिशियल लाडकी बहीण पोर्टलवरून एक मोठी आनंदाची अपडेट समोर आली आहे। ऑगस्ट महिना उजाडला तरी जुलै महिन्याचा हप्ता न मिळाल्याने लाभार्थी महिलांमध्ये काहीशी धाकधूक होती। मात्र आता राज्य सरकारने रक्षाबंधनाचा सण आणि स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत थेट बँक खात्यात पैसे जमा करण्याची तयारी पूर्ण केली आहे। प्रशासकीय पातळीवर निधीचे नियोजन झाले असून महिलांना कोणत्याही क्षणी हा आर्थिक लाभ मिळण्यास सुरुवात होणार आहे। सामाजिक न्याय विभागाकडून विशेष निधी वर्ग। बघा, या योजनेच्या वितरणात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून महायुती सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। महिला आणि बाल विकास विभागाला आणखी बळकटी देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून विशेष निधी वर्ग करण्यात आला असून तसा शासन निर्णय देखील जाहीर झाला आहे। या निधीच्या उपलब्धतेमुळे आता जुलै महिन्याचा प्रलंबित असलेला 1500 रुपयाचा हप्ता आणि चालू ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्र देण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। जर हे दोन्ही हप्ते एकत्र आले तर रक्षाबंधनाचे गिफ्ट म्हणून लाडक्या बहिणींच्या खात्यात थेट 3000 रुपये जमा होऊ शकतात। छाननी आणि KYC मुळे पात्र लाभार्थ्यांमध्ये बदल। योजना अधिक पारदर्शक आणि गरजू महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारने अटी व शर्ती कडक अंमलबजावणी सुरू केली आहे। आयकर विभागाकडून अर्जाची सूक्ष्म छाननी केली जात असून अपात्र अर्ज बाद ठरवले जात आहेत। याशिवाय ज्या महिलांनी अद्याप आपले बँक खाते आधार कार्डाशी लिंक केलेले नाही किंवा KYC प्रक्रिया अपूर्ण ठेवली आहे त्यांचे हप्ते रोखले जाऊ शकतात। वेळोवेळी झालेल्या या पडताळणी मोहिमेमुळे एकूण लाभार्थींच्या संख्येत फेरबदल झाला असून सध्या राज्यातील सुमारे 1,66,00,000 पात्र महिला या टप्प्यात लाभासाठी सज्ज आहेत। पैसे खात्यात जमा न झाल्यास काय करावे ते पहा। 15 ऑगस्ट आणि त्यानंतर येणाऱ्या रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर जर तुमच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही तर तात्काळ काही तांत्रिक गोष्टी तपासून घेणे आवश्यक आहे। सर्वप्रथम तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन आधार बँक खाते जोडणी आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBT सक्रिय आहे की नाही याची खात्री करा। खाते अनेक दिवस बंद असेल तर त्यात एखादा लहान आर्थिक व्यवहार करून ते पुन्हा चालू करा। तसेच ऑफिशियल लाडकी बहीण पोर्टलवर लॉग इन करून आपल्या अर्जाची अंतिम स्थिती वेळोवेळी तपासत राहा, जेणेकरून त्रुटी असल्यास ती वेळीच दुरुस्त करता येईल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांना सन्मान आणि स्वावलंबन मिळवून देणारे एक महत्त्वपूर्ण पाऊल असून रक्षाबंधनानिमित्त थेट बँक खात्यात जमा होणारी रक्कम आर्थिक दिलासा देणारे ठरेल। तांत्रिक अडचणीमुळे कोणाचाही हप्ता थांबू नये यासाठी प्रशासकीय पातळीवर खबरदारी घेण्यात आली आहे। तर महिलांना जुलै ऑगस्ट हप्ता एकत्र मिळून 3000 मिळण्याची शक्यता ही सध्या चर्चेत आहे, पण अंतिम रक्कम आणि जमा होण्याची तारीख याबाबत अधिकृत शासन निर्णय किंवा सरकारी पोर्टलवरील अपडेटलाच अंतिम म्हणावे। तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या लाडक्या बहिणींसोबत शेअर करा आणि PG ज्ञान या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। अशा सरकारी योजना आणि महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।